वरती यूट्यूब चालतं ते महत्त्वाचं असतं. ओमसा एमटीसी कडे असे बरेच कॅमेरामॅन आहेत जे ब्रँडेड आहेत आणि ज्यांची तुलना कोणाशी करू शकत नाही. ते द कॅमेरामॅन असे ओमसा एमटीसी कडे आहेत आणि म्हणून मी म्हणेल अक्षय शेठ मात्र अक्षय शेठ नाहीये, त्याचे सगळे शेठ लोक त्याचे कॅमेरामॅन आहेत. ते नसतील तर अक्षय कसला शेठ, अक्षय शेठ आहे तो कॅमेरामॅन मुळे. आणि सगळे कॅमेरा वर्क त्याचे आहेत ते सर्वांचं आम्ही कौतुक करतो. आणि आज उद्याच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं तर हे सर्व आमच्या सोबत जोडले जातील. मॅचच्या दिशेने जाऊयात. आज सावंतवाडी टीम आज आपल्या सोबत जोडले मैदानामध्ये फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये ही टीम पाहत आहे. बॅटिंग साठी सध्या आपण पाहिलं चॅम्पियन डीके स्पोर्ट्स सुनील सागावकर एक मोठं नाव. नॉन स्ट्रायकिंग एंडला अर्थातच पप्पू पाटील मुकादम. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने वाईट बघायला भेटला, मात्र गोलंदाजाची पहिलीच ऍक्शन प्रभावित करून गेली. असं वाटलं की या गोलंदाजाला लेदर क्रिकेटचा अनुभव आहे की काय, की बरेच गोलंदाज आपण पाहिले तर आपल्या ऍक्शनने प्रभावित करतात. लेट्स सी. एका साईडला सुनील सागावकर, दुसऱ्या साईडला संकेत. चांगली मजा येईल मॅचला. लेट्स सी काय घडतंय. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये तो बॅट स्विंग केले, गॅप मधून निघून जातोय क्षेत्ररक्षक आहे. चेंडू गोलंदाज नाराज असेल. 4 धावा चौकार येतोय. चांगली गोलंदाजी राहिली. यायचं चौकार हा आहे 4. अगदी गोट्या अंपायरची झेरॉक्स कॉपी आमचे विनोद सर आज आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये एन्जॉय करतील, अगदी प्रत्येकाचं मनोरंजन करतील. पहिला चेंडू ते अगदी चौकार प्राप्त झाला. अप्रतिम चेंडू जाग्यावरून एलिव्हेशन दिलं. डीप स्क्वेअर रिजनच्या बाहेर निघून जातोय. डिक्लेअर मध्ये 1 धाव. एका धावेच्या मदतीनं टीमच्या टोटलला थोडीशी चकाकी येते. फ्लिक ऑफ द ब्रिक्स या मनगटाच्या साहाय्याने फटका स्टँड अँड डिलिव्हर केला. तदनंतर आपण पहिल्या जाग्यावरती उभं राहून फक्त हा फटका खेळला गेला. टीमच्या टोटल मध्ये थोडीशी चकाकी आल्या. आपण पाहिले तर धावसंख्या अगदी 7. टेनिस क्रिकेट बदललंय. टेनिस क्रिकेट खूप मोठं झालंय. ISPL करण अंबाला एका आठवड्यामध्ये 34 लाख. धावसंख्या अगदी 7 लिहिले तू. 6 धावसंख्या. येस, चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो. भरत गोटीलचा आमचा देव माणूस बसलाय स्कोररच्या भूमिकेमध्ये. ISPL ची आपण चर्चा करूयात. सध्या मॅचच्या दिशेने जाऊयात. ओहो, यावेळी जाग्यावरून मिड विकेट रिझन आहे. खेळाडू अगदी त्याच्या डोक्यावरून निघून जातोय. 6 धाब्यांसाठी सुनील सागावकरच्या रडारमध्ये आला. तो चेंडू अगदी निघून जातो आणि सध्या आपण पाहिलं तर अगदी त्याच्या रडारमध्ये आला. बॅट स्विंग जी वेगानं तो करतो त्याच वेगानं चेंडूला डिस्पॅच देखील करतो आणि सध्या आपण पाहिलं तर निघून गेला षटकारासाठी. या 6 धाब्याने टीमची टोटल आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 to 12. यावेळी देखील फसला गेला. चेंडू अगदी मागे, जिथे आपण पाहिलं तर एका धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. 13 धावसंख्या गोलंदाजी संकेतची आपण पाहिली. तब्बल आतापर्यंत 1 चौकार, 1 सिंगल, 1 षटकार, 1 सिंगल. कभी खुशी कभी गम, कभी खुशी कभी गम. कधी संकेत, कधी सुनील, कधी सुनील, कधी संकेत अशी राहिले आहे आतापर्यंतचे 4 चेंडू. 2 बाकी आहेत अजूनही. उद्याच्या दिवसामध्ये बरंचसं प्रेम प्रेक्षकांचं भेटेल या स्पर्धेला. आणखी प्रेक्षकांसाठी आपण पाहिलं तर अगदी लकी ड्रॉ असेल. कूलर बाहेर ठेवलाय. चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट होतोय. फक्त बॅट स्विंग केली आहे सावंतवाडी टीम. आज आपण पाहिलं तर बऱ्याच दिवसानंतर या सीझनची 5वी मॅच खेळतात आणि बऱ्याच खेळाडूंची इच्छा असते की कुठली मॅच खेळू, मात्र अध्यक्षांची बकरा चषक, त्या बकरा चषक साठी जरूर आपण थांबायचं. प्रत्येक जण वाट बघत असतो आणि असा संघ आज मात्र मैदानामध्ये दाखल झाला. पडला, फसला चेंडू. पंच केलाय. अग्री क्षेत्ररक्षक नाहीये तैनात. निघून जातोय पंच. मोठ्या मंचवरती येतात 4 धावा. येतोय चौकार. या चौकारानं आपण पाहिलं तर अगदी
पहिल्या षटकाचा अगदी नाट्य इथेच पहिल्या षटकाचं नाट्य संपलं गेलंय. धावसंख्या 17, 17 धावा स्कोर कार्ड मध्ये सजल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस 17 धावा 17. पप्पू मुकादम असतील सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये अगदी बॅटिंग साठी. अक्षय आलाय सध्या गोलंदाजीसाठी. अगदी या टीमचा वेगवान गोलंदाज. चला थोडासा स्पीडअप द्या प्लीज. फक्त 5 मॅच राहिले आता फक्त. चला ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात आणि पप्पू पाटील मुकादम सध्या मात्र बॅटिंग साठी अगदी मैदानामध्ये. पहिला चेंडू फटका फसला गेला बॅटीच्या टॉपला. पीछे देखो पीछे अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव. शोधत होते ते चेंडू नक्की गेलाय कुठे. आम्ही सांगितलं तेवढ्यात त्यांनी मान फिरवले मागे. पप्पू पाटील आजही आपण पाहिलं तर विश्वास आहे त्यांना स्वतःवरती की आजही मी त्याच जोमानं खेळतो. आजही मी या देखील चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी कुठली धाव येत नाहीये. ओहो वड कट हलक्या हाताना. यावेळी मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी सिंगल एक धाव कंप्लीट केले. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 19 या आकड्यावरती. हो पडल्यानंतर राईज झालाय. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. या चेंडूने आपण पाहिलं तर बीट केलंय बॅटरला. निर्धाव चेंडू. तदनंतर तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण सध्या आलेलो आहोत. फक्त 19 धाव संख्या. ओहो यॉर्कर सुरेख चेंडू. सावंतवाडीची गोलंदाजी तुफान आहे, धारदार आहे, वेगदार आहे, अचूकता आहे. आणि सावंतवाडी या टीम आतापर्यंत येस वन टू गो. सावंतवाडी या टीम आतापर्यंत पाटणच्या तुफानला थांबवलाय. फुल टॉस ऑन दी टो. नो बॉल आहे. असेल क्षेत्ररक्षक. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि या नो बॉल वरती मात्र बॅकअप नव्हता. दुसरी धाव आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी वेगानं 2 धावा. चेंडू आतापर्यंत पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा. आता यॉर्कर टाकला गेला या आधीचा. आताचा देखील यॉर्कर टाका गेला. बनला फुल टॉस. फुल टॉस साठी बॅटर बनला बॉस. फ्री हिटचा चेंडू आणि तदनंतर निघून सध्या मात्र गोलंदाज निघाला फ्री हिटचा चेंडू घेऊन. यावेळी देखील क्रॉस बॅटेड. आमंत्रण नव्हतं, हे होतं निमंत्रण. निघून जातोय 6 धावेसाठी षटकार. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवरती. 28. धावसंख्या सध्या मात्र अगदी स्कोर कार्डवरती सजले. यानंतर विजेता संघ त्यांच्या विपक्ष जुळेवाडी अशी मॅच खेळली जाईल. यानंतर विटन. हो चांगली गोलंदाजी. फिरकी गोलंदाज. सावंतवाडी आज काय घेऊन आलाय राव तुम्ही? कुठून घेऊन आलाय आज हे खेळाडू? की
गोलंदाजीसाठी आपण पहिले तर अख्खी येतोय. पहिला चेंडू पडला आतमध्ये, हातभर वळाला. जर्सी नंबर 004. ओहो विट यावेळी देखील क्रॉस बॅटेड आणि नाही, विकेट ही सॅक्रिफाईस नाही होऊ शकत. येस, डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. जो भी है भाई, मेहनत करके कमाना पडेगा. फुकट तर काहीच भेटत नाही. काय झालं? ऋषी सध्या आपण पाहिलं तर अगदी मैदानामध्ये दाखल होतोय. ब्लॅक एडिशन बॅट आज तो जरूर यूज करेल या मॅच साठी. पहा, आणि टीमची टोटल अगदी अस्थिर आहे सध्या आपण पाहिली तर 28 या धावसंख्येवरती 28 धावसंख्या. लीडिंग एज, बडी मछली जाल में पेसी. पंचांकडे पहा बाबा. बनस वन्स मोर अंपायर, वन्स मोर. येस येस, बाबा काय डिसिजन दिले अंपायरने. आता व्हिडिओ होईल व्हायरल आणि आता तुम्ही डान्सिंग अंपायर म्हणून होताल घोषित. आता येणार तुम्हाला मागणी. पहिली विकेट पडली. आता पंच पहा अगदी खेळाडूच्या मागे मागे मागे, त्या बॅट्समनच्या सध्या मागे चालले अंपायर. एन्जॉय करतायत. पहिला मुकादमला गंडवलं, तदनंतर फसवलं. बडी मछली जाल में फसी. लीडिंग एज, चायनीज कट, कॉट बिहाइंड द विकेट. आणि तदनंतर बॅटर सुनील सागावकर. बडी मछली जाल में फसी. अंपायरचा डिसिजन अगदी दाखवला जातोय. रिप्ले टेलिकास्ट. नवीन बॅटर सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. राजू रोडे सर. पडला, टर्न होतोय, बॅट फिरवल्या, अगदी पडल्यानंतर कट होतंय. आता या गोलंदाजाकडे बऱ्याच खेळाडूंचं लक्ष असेल. हेच गोलंदाज खरे हवेत पाटण टेनिस क्रिकेटला, असे कट्टर गोलंदाज ज्यांनी आतापर्यंत फसवले. अकी सध्या त्यातलाच एक गोलंदाज. पडला, यावेळी देखील आपण पाहिलं चांगला चेंडू पडल्यानंतर स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, अपील उचलली जाते. बॅटरचे हावभाव पाहतोय, कुठलीही हालचाल नाहीये. तदनंतर मात्र अगदी चेंडू बाउंड्री लाईन बशी. कदाचित आता 3 धावा झाल्या असत्या, पण लक्ष नव्हतं आणि दोघे एकमेकांकडे अगदी बघत राहिले. अपील करण्याचा प्रयत्न गोलंदाज विकेट कीपरने केला, मात्र बॅटर मी म्हणेल प्रामाणिक आहे, लेजंड आहे आणि कदाचित त्याची एज असती तर त्यांनी बघितलं पण नसतं अंपायर कडे. आणि यावेळी मात्र आपण पाहिलं तर 28 धावा 28. चांगली गोलंदाजी. अकीचं कौतुक का नाही करायचं. कुठली धाव दिली नाहीये आतापर्यंत आणि पहिली मॅडन ओव्हर होऊ शकते का. पहिली मेडन ओव्हर, वन्स अगेन विकेट. बकरा चषक 2024 मध्ये सावंतवाडी या टीमचा अख्खी 004 नंबरचा हा खेळाडू. पहिली मेडन ओव्हर आणि विकेट आहे त्यामध्ये तब्बल 3. अशी राहिली अप्रतिम गोलंदाजी अकीची. काय गोलंदाजी राहिली अकी. अक्षय 3 विकेट, त्याच्यामध्ये एक रनआउट, 2 विकेट त्याच्या नावावरती. मेडन ओव्हर, धावसंख्या स्थिर राहिली 28-28. आज धावसंख्या अगदी आपण पाहिले तर 28. विशाल पवार देखील आज आलेले आहेत, गोटील प्रीमियर लीगचे सर्वा. विशाल पवार यांना देखील आज पाहतोय. आज गोटील टीम मधून सगळे झालेत, गोटील टीमचे कलाकार, गोटील टीमचे सर्वा, गोटील टीमचा यंग खेळाडू, सगळे खेळाडू आलेत. प्रथमेश वगैरे सगळे. ओव्हर क्रमांक 4 मध्ये जाऊयात. गोलंदाज दाखल होतोय ओव्हर क्रमांक 4 मध्ये. सुनील. ओहो, ऋषीला देखील फसवले. आता या आधी सुनील सागावकर, तदनंतर राजू रोडे सर, तदनंतर सुनील सागावकरच्या नंतर ऋषीला आता फसवलं जात.
प्रत्येक गोलंदाज कटर गोलंदाज निघालाय. प्रत्येक गोलंदाज आपण पाहिलं तर कटर आहे. प्रत्येक गोलंदाज स्वतःमध्ये एक वेगळी शैली आणतोय. तदनंतर गोलंदाजी त्याची मात्र अप्रतिम राहील आहे. अगदी वेगानं 2 धाबा मात्र कंप्लीट केले गेलेत. आमच्या यावेळी देखील उचललाय मिड विकेट रिजनच्या बाहेर ऋषी पाटीलच्या बॅट मधून येतोय डीके स्पोर्ट्सचा ब्रँड दाखवणारा आणि डीके स्पोर्ट्स संघाची गुणवत्ता टीम संगीत हे तुझ्यासाठी होता बॉसचं हे संगीत. आमचे सन्माननीय दिनेशजी महाडिक शेठ, मी विनंती करेल दादा आपण या आणि आमच्या डीजे म्हणजे संगीत कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचे. आदरणीय दिनेशजी महाडिक शेठ या आपण देखील. हो चांगला चेंडू चांगला सादर केला. त्यावेळी अंपायर वळतात. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. संघाची धावसंख्या यावेळी मात्र अगदी 37 या आकड्यावरती. हो बॅकफुटला शॉट टॉम फुल अगदी कॉर्नरच्या वरून ऋषी पाटीलने दाखवलाय डीके स्पोर्ट्सचा ब्रँड अप्रतिम. डीके स्पोर्ट्सच्या गुणवत्तेचा वाव दाखवणारी बॅटिंग मी देखील करेल. डीके स्पोर्ट्सची गुणवत्ता काय आहे हे मी देखील दाखवेल. ऑफकोर्स डीके स्पोर्ट्सचा ब्रँड मला देखील जपायचा आहे आणि त्यासाठी मी देखील मैदानामध्ये कडवा आव्हान तुम्हाला देऊ शकतो. ये तो झाकी ट्रेलर थी, पिक्चर अभी बाकी है. ओहो लेग स्टिकच्या अगदी जवळून फुंकर मारत व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. 44 धाव संख्या. एक चांगली टोटल आली आहे. दोन चेंडू फक्त आता बाकी असतील. यावेळी देखील सुरेख फटका पंच केलाय. चेंडू आपण पाहिलं तर डीपेक्षा कबर रिजनला वेगानं जातोय. आणखीन एक येतोय ऋषीच्या बॅट मधून वेगानं चौकार. या चौकारानं धावसंख्येला दिले चकाकी. उचललाय खेळाडू तर पडलाय खाली. यू जमीन पे बैठे आसमान क्यों देखता है, जमाना उड़ान देखना चाहता है. निघून जातोय 6 धावांसाठी. येतोय षटकार. धमाका अप्रतिम फटका. टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते 54 आणि 55 धावेचं आव्हान दिलंय. ऋषी पाटील या बॅच मध्ये आग लावतोय आणि आज अगदी त्याची ब्रँडेड ब्लॅक एडिशनची बॅट घेऊन तो निघालाय
आणि तदनंतर त्यानं मात्र धुवाधार बॅटिंग केली आहे. बघितला पप्पू पाटीलला पहिल्यांदा पाठवलं, पप्पू पाटीलची पावलं लागली मैदानाला आणि डीके स्पोर्टच्या धावा येऊ लागल्या. म्हणून पप्पू पाटीलला पहिल्यांदा पाठवायचं असतं, म्हणून मुकादमला पहिल्यांदा पाठवायचं असतं, म्हणजे अशा धावा येतात या टीमच्या. आणि संघाला 55 धावेचा पप्पू पाटीलला सुरुवातीला तुम्ही पाठवलं, त्यांची पावलं मैदानाला लागली म्हणून धावा आल्या. आणि अक्षय दादा आत्ता आलाय, त्यालाही माहित पडलं की मुकादमची पावलं खेळपट्टीला लागणं किती इम्पॉर्टंट आहे. अगदी मॅचच्या दिशेने आपण जातोय. टार्गेट या मॅच मध्ये दिलं गेलंय 55, 55 धावेचं टार्गेट. आज गोटेलचे भरत भाऊ आमच्या सोबत मला वाटतं 3 तास झाले जोडले स्कोरच्या भूमिकेमध्ये. त्यांची मॅच आज लास्टची, पण आलेत 11 वाजता. आज उदय दादा देखील आलाय, नितीन दादा देखील आलाय. येस, पाटण टेनिस क्रिकेटचं नाव घेऊन आणखीन पुढे जाणारे खेळाडू. येस, व्हॉट हॅपन? बॅटर या बॅटर. कदाचित अंपायरला पाणी पोचवायचं. छोटू चला अंपायरला पाणी पोचवायचं प्लीज. आज उदय खांडेकर देखील आला. थोड्या दिवसामध्ये आयोजनाच्या भूमिकेमध्ये दिसेल तो. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आयोजक म्हणून येईल तो देखील, एक कमिटी म्हणून येईल. बकरा चषक 2024 इकडे काय भेटतं, इकडे मजा भेटते, इकडे आनंद भेटतो. आणि आज बऱ्याच स्पर्धा चालू आहेत. उद्या देखील मुंबई, नवी मुंबईमध्ये कमीत कमी 6 ते 7 स्पर्धा बकरा चषकच्या, ज्याच्यामध्ये एन्जॉय असतो, ज्याच्यामध्ये कुठेही कुलदैवताचा, कुलदेवीचा, महाराजांचा उल्लेख, फोटो कुठेच नसतो, पण एन्जॉय असतो त्या स्पर्धेला. आणि होळी निमित्त अशा स्पर्धा नेहमी असतात, ज्या हे 6वं वर्ष आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. ऋषी निघेल सध्या गोलंदाजीसाठी. आखी पुन्हा एकदा बेस्ट ऑलराऊंडर सावंतवाडी या टीमच्या यादीमधला पहिल्या क्रमांकाचा ऑलराऊंडर बेस्ट आखी गोलंदाजी करत असताना पहिली मॅडन ओव्हर ज्यानं टाकली तो सध्या आपण पाहिलं तर अगदी मैदानामध्ये दाखल झाला. ऋषी निघेल सध्या गोलंदाजी मार्क वरती आहे आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्की आहे, स्ट्रायकिंगला नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर. पहिला चेंडू थांबवला, कुठली डेड बॉल पहिला चेंडूवरती आपण पाहिलं तर चेंडू टाकलाच गेला नाहीये. त्यानंतर पुन्हा एकदा नव्यानं कंप्लीट करत आज सकाळ यांनीच गाजवले आजची सकाळ. हो, चेंडू पडल्यानंतर अगदी लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. येस प्रेक्षक, आज सकाळ गाजवले यांनी. किती पॉवर असते एखाद्या लिक्विड मध्ये.
ती बघितली. आता पुन्हा सायकल लावून ते असतील तयार. पहिला चेंडू अगदी डीप स्क्वेअर एक रिजनच्या बाहेर, फक्त एक धाव. एकच धाव प्राप्त होते. तदनंतर आपण पाहिलं तर 55 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. 55. चला, बॉल भेटला असेल तर आपण मैदानामध्ये पोहोचवायचं. तोवर नवीन चेंडू आम्ही मैदानामध्ये पाठवतोय. तर प्लीज चेंडू भेटला असेल तर मैदानामध्ये लगेच फेका. मॅचला आम्ही सुरुवात करून देतो, कारण की आता थोडासा वेळ आहे कमी. या मैदानामध्ये डोकेदुखी काही नाहीये, फक्त तुमचा चेंडू स्पॉन्सर हा तगडा पाहिजे, कारण की ते दिवस राहिले नाहीये. चेंडू स्पॉन्सर फक्त 10 बॉक्स देईल. आता शनिवारच्या दिवशी तब्बल 15 बॉक्स लागतात बॉलचे. पहिल्या एका मॅचला 2 बॉक्स खर्च झालेत. म्हणजे पहिलं प्राइस तुमचं 30,000 असेल तर कमीत कमी 35,000 रुपये तुमचे चेंडूचे जातात. कांद्यापेक्षा चेंडू महाग झाला हल्ली, नाही परवडत. आणि आता काय बोलतात की ऐरोली परवडते, हे ऐकायचं कोणाचं. या चेंडू गुडलाईन स्पॉट वरती अगदी निघून जातोय. म्हणजे आधी एवढ्या लांब होतो ऐरोलीला, तेव्हा तिकडे खेळायला यायचे, बोलायचे ऐरोली नको तळवली पाहिजे. आता तळवलीत आलो तर बोलतात की ऐरोली पाहिजे बॉल बॉक्स साठी. ओहो, वेगाने टाकण्याचा प्रयत्न पडला, वाईट बॉल साठी निघून जातोय. एक्स्ट्रा धाव. माणूस समाधानी नाहीये. धावसंख्या अगदी 2 या आकड्यावरती. धावसंख्या 3 या आकड्यावरती. बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट. तदनंतर एक डिक्लेअर मध्ये फलंदाजाची जी बॉडी लँग्वेज असते ती सांगते की तुम्ही गोलंदाजाला घाबरता, की गोलंदाजाला तुम्ही अगदी बिना घाबरता बॅटिंग करता. कारण की जेव्हा गोलंदाज निघालेला असतो तेव्हा एक एक पाऊल तुमचं मागे जातं. बॅटिंग करत असताना तुम्ही बॅकफुटवर जाता, बॅकफुटला जाऊन चेंडू तुम्ही खेळता. आता चेंडू येऊन देता, चेंडूपर्यंत पोहोचणं महत्वाचं असतं आणि यावेळी चेंडूपर्यंत पोहोचत नाहीये. आतापर्यंत ऋषीने चांगली गोलंदाजी सादर केली आहे. पुन्हा बॅकफुटला जातोय, पंच फटका कव्हरला, डीपला आहे खेळाडू. 1 2 3 चेंडूच्या मागावरती अखेरी चेंडूने गाठले सीमारेषा. येतोय चौकार. या चौकारानं टीमच्या धावसंख्येला आकार भेटला. धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. बॅकफुटला पंच का कोणा रिजनच्या बाहेर ठोकला, हॅमर केला चेंडूला. येतोय षटकार, अप्रतिम फटका. तदनंतर आपण पाहिलं तर या षटकारानं 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 14 या आकड्यावरती. 14. यावेळी देखील उचललाय. तदनंतर डीप स्क्वेअर लेग रिजनला अगदी जाऊन चेंडू आदळतोय. फक्त 1 धाव प्राप्त होते आणि या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या अखेरीत जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर 1 ओव्हर. 15 धावसंख्या.
खन फिरवलाय, निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि जणू बोललं जातंय होळीच्या शुभेच्छा. देता हूं. ओहो सुरेख फटका स्क्वेअर कट जो घुमाया, चेंडू निघून गेलाय 4 धावेसाठी. येतोय चौकार. सुनील सागावकर पहिल्या 2 चेंडू. सावंतवाडी एक चांगल्या तगड्या आव्हानाला मात्र सामोरं जात असताना शॉर्ट आर्म पंच केलाय. 1 बाउन्स चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार चौकारांची उधळण होते होळी निमित्त बकरा चषक मध्ये. पांच आणखीन एक येतोय दमदार, निघून जातोय. येतोय षटकार. वॉट स्ट्रोक अप्रतिम फटका. धाव थोडासा फसलाय आहे गोलंदाज. चेंडू खाली, कॅच पकडली जाते. विकेटचं होते पतन. बॅटर बॅक टू द डकआउट. धावसंख्या अगदी 35 या आकड्यावरती 35. यावी पण अगदी लेट कट केला. स्क्वेअर कट करत असता चेंडू अगदी डिक्लेअर मध्ये निघून जातोय. एका धावेनं आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपुष्टात. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 36 या आकड्यावरती येणारी तब्बल 12 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 12 चेंडू. मॅच ऑन आहे सावंतवाडी या टीम साठी. मॅच ऑन आहे डीके स्पोर्ट्स साठी. मात्र चॅम्पियन टीमच्या समोर कशा पद्धतीने सावंतवाडी टीम दोनात करेल, कारण की बॉलिंग अटॅक अजून बराच बाकी आहे. जिथे आपण पाहिलं तर राजू रोडे सर सध्या येत आहेत गोलंदाजीसाठी. एक अनुभवी गोलंदाज. यानंतरची मॅच आपण पाहिली तर विजयी संघ हो चांगला चेंडू थोडासा बाहेर ठेवलाय. पहिला चेंडू जिथे आपण पाहिलं तर बाहेरची लाईन ऑफ स्टिकच्या जास्तच बाहेरची लाईन मात्र प्राप्त करून ठेवली.
फुल टॉस फसले गेले हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक कॅच पकडली आहे विकेटचं होतं पतन बॅटर निघालं माघारी यावेळी देखील अगदी चांगला चेंडू जिथे आपण पाहिलं तर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तदनंतर कुठलीही धाव येत नाहीये समीकरण आपण पाहिलं तर थोडंसं आणखीन बदललं जात आहे 9 चेंडू आणि 9 चेंडू आणि 19 धावेची गरज 9-19 हो यावेळी देखील लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय तोपर्यंत मात्र वॉट अ फिल्डिंग वॉट अ एफर्ट्स अक्षय शिंदे आणि तदनंतर मात्र अगदी सुनील सागावकर तिथे होत आहे कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षण दोघांचं झालं अक्षय शिंदे अगदी वेगाने जरूर आला तब्बल चेंडूचा खेळ झालाय 4 टू गो 2 चेंडू अजूनही बाकी आहेत महत्वाचे दोन्ही चेंडू असतील यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे वेगाने येतोय चेंडू यावेळी मात्र कॅच होते ड्रॉप पकडलाय आणि अगदी एकच धाव होते कंप्लीट 1 टू गो एक चेंडू मात्र या तिसऱ्या ओव्हरचा मात्र बाकी आहे उचललाय हवेमध्ये कदाचित अंतर होऊ शकतं फार आणि होतंय फार मॅच मध्ये होतोय कमबॅक आता समीकरण 6 चेंडू आणि तब्बल विजयासाठी आपण पाहिलं तर 11 धावेची गरज आहे 6 चेंडू 11 धावा हे समीकरण आहे मॅच चांगली बनली एक षटकार आला मॅचचं चित्र झालं विचित्र आणि 6 चेंडू तब्बल 11 धावेची गरज सावंतवाडी या टीमला विजयासाठी चला जुळेवाडीचे कॅप्टन तयार राहा टॉस विनिंग टीम मध्ये लगेच होईल 3 ओव्हरची मॅच सतीश आलाय सध्या गोलंदाजीसाठी 6 चेंडूने अगदी 11 धावेची गरज आहे पहिला चेंडू अगदी क्रॉस बॅटेड केलाय मिड विकेटला आहे खेळाडू चेंडू त्याच्याकडून मिस होतोय बॅकअप आहे चेंडू पकडलाय अप्रतिम थ्रो वॉट थ्रो अगदी एक धाव मात्र कंप्लीट केले चांगला थ्रो यावी मात्र आपण पाहिला एक्स्ट्रा प्लेयर घेतल्यावरती होतं काय त्यांना बोलू शकत नाही काही पण कर बाई त्यांना नाही बोलू शकत होते ते चेंडू घेऊन पळत जातील बाउंड्री लाईनच्या दिशे पण काहीच बोलू शकत नाही या एक्स्ट्रा प्लेयरची मजा 5 चेंडू आणि तब्बल 10 धावेची गरज मॅच बनली 5 चेंडू 10 धावा हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये लेट्स सी या मॅच मध्ये सावंतवाडी कशा पद्धतीने चॅम्पियन टीम जीटीके स्पोर्ट्स त्या टीमला 2 हात करते कशा पद्धतीने या मॅच मध्ये कमबॅक करते कारण की एखादा मोठा फटका आला तर मॅच बनेल
बॅकफुटला जातोय शॉट ऑन पोल वन बाउन्स खेळाडू आहे मात्र चेंडू त्याच्या अगदी हातामध्ये अगदी चेंडू वन बाउन्स पडण्याआधी चेंडूच्या खाली दोन्ही हात टाकले आहेत आणि अप्रतिम कॅच पकडली गेली यावेळी मात्र मिड विकेट रिजनच्या डीप रिजन मध्ये आता 4 चेंडू तब्बल विजयासाठी हव्यात धावा आपण पाहिलं तर 10 बॅकफुटला जाऊन अगदी अपंच करण्याचा प्रयत्न पहिली धाव वेगाने कंप्लीट केली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे ती देखील धाव होते कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यावेळी अपूर्ण राहिला बॅट अगदी अर्धी राहिली पोचली नाहीये बॅट बॅटरला सांगितलं जाते तीन चेंडू अगदी 8 हे समीकरण हो यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर अगदी जास्त फायर हो वाह 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 व्हाईट बॉलचा इशारा आता 3 चेंडू आणि 7 धावेची गरज मॅच बनली जाते नवीन बॅटर स्ट्राईक वरती आल्यानंतर ओहो गुरुसाठीचा चेंडू पडला अगदी चांगला टर्न होतोय आता 2 चेंडू आणि तब्बल 7 धावेची गरज आहे मॅच आहे ऑन मॅच ऑन आहे सावंतवाडी टीम मॅच अगदी त्यांच्या दरवाजावरची आल्या ठक ठक करते किस्मत का दरवाजा कोण खोलेगा कोणाजवळ आहे ती चावी आणि आणखीन सोपं केलंय उत्तर आता 2 चेंडू हवे तब्बल 6 धावा एक मोठा फटका मॅच फिनिश मॅच खतम आणि एक चुकीचा टप्पा मॅच समाप्त होईल टप्पा इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना सतीशला तुम्ही पाहत आहे गोलंदाजी बाग वरती आणि तदनंतर आपण पाहिलं तर येणारे तब्बल 2 चेंडू आणि विजयासाठी अगदी 6 धावेची गरज आहे फुलटॉस चेंडू यावेळी मात्र पंच केला चेंडू अगदी निघून गेला सावंतवाडी टीम राहते विजेता टप्पा चुकला फुल टॉस चेंडू दिलाय फलंदाजानं केला 2 फुल टोल वसूल आणि ठोकला षटकार वॉट अ बॅटिंग या नेक्स्ट टीम लगेच जुळेवाडी टीम या लगेच व्यासपीठामध्ये करूया टॉस आणि तदनंतर असेल लगेचच मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सागर या मॅचचा ठरतोय मॅन ऑफ द मॅच दोन्ही कॅप्टन्स या सावंतवाडी थँक्यू सो मच भरत बाबा गोटील टीमच्या भरत दादाने बरीच स्कोरिंग करून आम्हाला मदत केली जुळेवाडी आणि सावंतवाडी या दोन्ही कॅप्टन्स या येस दादा आलाय